सकाळचे 4 वाजता उठून पक्की थंडी होती म्हणून रुमाल गुंडवून परिचय मात्रेला सोबत घेऊन चालल्या कुठं. अरे बाबा तुमच्यासाठी पक्ष्यांचा नवीन स्टॉक आणाला. बाईला भूक लागलेली तर जिलेबी घेतली. बाई बोलतो खाऊ का नको सांग. बोलतो येऊन जाऊन तू सगळ्यात मला व्हिडिओ करतो, माझी लाईफ काही प्रायव्हेट ठेवलीच नाही. बरं कसं लागतं. अरे बोलतो भूक लागलं सगळं चांगलं लागतं. बोलतो बरं आहे. तिच्या सरळ दुकानात ना बाई बॉक्सला केलं होल, कारण यानं आपल्याला जरा पक्षी पोचवायचा होता ना. मग काय बॉक्सला होल बिल केलं ना आपल्या पक्षाला एकदम सेफली त्यानं ठेवला. शेवटला तो पण एक जीवच आहे ना. वायलेपेटच्या बाई लोक विश्वास करतात, मग तो विश्वास आपल्याला कायम ठेवायचा म्हणून एकदम टॉपची एकदम पॅकेजिंग केली. कसा वस्तू एकदम प्रॉपर भेटली पाहिजे, नो हिले डुले, कारण आपला व्यवहार तसा नाही ना बाई, घेवाने ना देवाने. कसं पॅक केलं बघा एकदम कडक मध्ये. तवरण आपला विपास्टोला माणूस आलता डिलिव्हरी वाला, त्याला समजला भाई असा पक्षी असा ठेव, जरूर पण हालचील होता कामा नाही. कसा माणूस आपण चांगलाच निवडताव ना. बारीक बारीक पोरा बघ कसं बारीक बारीक मासं आणल्या. बोलतो दादा आमच्या शातांचं मासं आणल्या. मी कला बोलतो तुला असंच आणल्या. या पोरांचा माझ्या लई जीव हा, बाकी पोरा लई चांगली, त्यांना डिस्काउंट देतो ना मी. मग काय आपल्या बिल्लोटा भाईला केलेला बाहेर करलेला बघा कसा ग्रे कलर मध्ये, किती लोला धुलिंग किती माकला तरी नवीनच दिसणार एकदम चकाचक. नाही एकच कलर हा आपल्याकडे लवकर झाला या लिमिटेड स्टॉक. तुमच्यासाठी पुन्हा एकदा हॅमस्टरचा आपण नवीन स्टॉक आणले. एकच हॅमस्टरच्या अंगावर 3-3 4-4 कलरचा शेड आहे ना. फेब्रुवारी महिन्यात ज्याची काम अडकल्यान तो यो द्या तुमचं काम होईल. आता कंची कामं आहेत, ज्याला समजलं त्यांनी झाला या, ज्याला नाही समजलं त्यांनी टीव्हीला पोगो लावून ना छोटा बिंब का डायरेक्ट छोटा बिंब. यो मोठा बिंब काय जेवण आले भाई, उंदीर कांद्यावर आणले ना हातान काय बरं. अरे बोलतो आमचा घरचा आसकी बरं, यो कंचा बाबा आसकी. अरे बोलतो घरगुती आसकी आहे ना. बोलतो इज स्ट्रीट डॉग. ओ या बरं इंग्लिश नाही. आपला प्रेम शेड बघ इथं काहीतरी गडबड करतं असं वाटतं. मोबाईल मध्ये बघतं ग हसतं ग कुछ तो बरा झोल झपाडा आहे. आबाई शेड बोलतो त्याला प्रेमला बोलू, त्याला काहीतरी ज्ञानची बात सांगून दे. सगळा घर त्यानं करू. बघितला मित्र आपल्या आबाई दादांचा अनुभव काय सांगतो. या गोष्टी करू नको बोलताना स्वतः लाजायला लागला. काय बोलशील गुरुला. ही चकुली आली बघ कशी. बोलतो मला मासे पाहिजेत. मी कुठले मासे पाहिजेत, हे वाले पाहिजेत. मी मम्मीला सांग अरे हेच पाहिजेत मला हेच पाहिजेत. बोलतो मम्मी पप्पा काही घेऊन नाही देणार, द्याय घेतलं. बोलतो पक्षी तुला बोलतो टाटा करते ना. बोलतो चालले मी जा बाय बरे बाय बाय ना. मग ही बाय आली कोण. अरे वहिनी आले ना. यो मागे दादा बनले सुशांत दादा पवार. यांची डिस्कशन चालू झाली कंच मासं घ्यायचं आहे. डिस्कशन कंचा पण असो पण आदेश होम मिनिस्टरचाच फॉलो करायला लागतो ना. लगेच वहिनीने तोंडाला गुंडाला स्कर्राप ना लागली मासं करायला. बोलतो मी करता मासं ना. आपण तेल कसं नितलतं शंकरपाला तल्ल्या तशी नितलीच होती बाय बरं ती मासं. या बाईनी दिली लगेच पन्नी. बोलतो आता आम्हीच पॅकिंग करता बरं करा ना उद्यासून कामाला या. मग काय यो बाई बघ इथं कोंबडीच्या पिल्ल्यांच्या मागे लागला. बोलतो घरा नेता. अरे बाबा तू बरं फ्लॅट मध्ये राहते, तुमच्या इथं चूचू केला तरी भाई तारा सोल सोसायटी वाल्याना बघा दुकान केला बंद, लाईटी बंद केला. कसं दिसतं आपलं दुकान. ओरला शेटर डायरेक्ट खाली पद्धतशीर. आणि आपण शिजू डॉगचा नवीन स्टॉक आणले. ज्याला कोणाला पाहिजे असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, कारण आपण ऑनलाईनच बुकिंग घेणार राहू ना. हेवी साईज मध्ये मेल फिमेल सगळं. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला वगैरे पेजला फॉलो करा.